महाराज, देवाला जगामध्ये सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर भगवंतावरती प्रेम करणारा भगवत भक्त देवाला जास्त आवडतो. महाराज भगवान वर्णन करतात, न तथा मे प्रियतमः आत्मयोनिर्न शंकराः न च संकर्षणो न श्रीर्नैवात्माच यथा भवान. मला जगामध्ये भगवान शंकरही आवडत नाहीत, ब्रह्मदेवही आवडत नाही, लक्ष्मी माताही आवडत नाही. एवढंच नाही, मला मी स्वतःही आवडत नाही, इतका मला माझा प्रेमी भक्त आवडतो. परंतु दुर्दैव असं आहे, देवाच्या दारामध्ये प्रेमी भक्तांचा दुष्काळ आहे. भगवान वर्णन करतात, पैगा भक्तासी माझे कोड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळाचे साकड आमोते घरी. प्रेमी भक्तांचा आमच्या घरामध्ये दुष्काळ आहे, हे देवाचं दुर्दैव आहे. महाराज प्रेम, देवावरती प्रेम करणारा भक्त देवाला आवडतो. महाराज प्रेम करावं तर गोपिकांसारखं. पहा, एकदा असं झालं, भगवंताच्या 16,108 ज्या राण्या आहेत, प्रेमाचा विषय जर निघाला ना, त्या राण्यांसमोर भगवान गोपिकांचं वर्णन करायचे. आता राण्यांचं काय देवावरती प्रेम नव्हतं का? महाराज पती म्हणूनही त्यांचं प्रेम होतं आणि एक भगवत भक्त म्हणूनही देवावरती त्यांचं निस्सीम प्रेम होतं. परंतु जेव्हा केव्हा प्रेमाचा विषय निघाला रे निघाला, भगवान भाव विभोर व्हायचे आणि त्या गोपिकांचं वर्णन करायचे. राण्यांना वाईट वाटायचं, आम्ही एवढं देवावरती प्रेम करतो, आमच्या प्रेमाची देवाला बिलकुल कदर नाही. आता रुक्मिणी माता झालं, सत्यभामा माता झालं, किती प्रेम करायचे महाराज देवावरती. रुक्मिणी मातेच्या नाही का विवाहाचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. विदर्भ नरेश भीष्मक राजाची रुक्मिणी कन्या आहे. मोठा भाऊ रुक्मिणीचा विवाह हा जयद्रथाबरोबर ठरवलेला होता बरं का. परंतु राजदरबारामध्ये येणाऱ्या पुरोहितामार्फत, ब्रह्मवृंदामार्फत रुक्मिणीने भगवान कृष्णाचे गुण ऐकले, भगवान कृष्णाच्या लीला ऐकल्या, गुण ऐकले आणि रुक्मिणीला भगवंतावरती प्रेम निर्माण झालं. महाराज त्या ठिकाणी रुक्मिणीने आपलं सर्वस्व देवाला समर्पित केलेलं आहे. पहा, श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणीने देवाला एक प्रेमपत्र पाठवलं बरं का, सप्तश्लोकी प्रेमपत्र. त्या पत्रामध्ये रुक्मिणी माता वर्णन करतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम दृश्यम दृश्यमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशेति चित्तम पत्रपम मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रविणदाम विरात्मतुल्यम धीरापतिम कुलवतीम न वृणीत कन्या काली नृसिंह नरलोक मनोभिरामम तन्मे भवान खलु वृतपतिरंग जाया मात्मार्पितस्य बहुतोत्र विभो विदेही मावीत भागम विमर्शतु चैद्य आरात गोमा युवन मृगपतेर बलिमम मुजाक्ष. त्या प्रेमपत्रामध्ये रुक्मिणी माता म्हणतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. देवा, तुमचे गुण मी श्रवण करून माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या चित्तामध्ये तुमच्याविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. मी तुम्हाला सर्वस्व समर्पित केलेलं आहे. आता तुम्ही या आणि माझं अपहरण करा. म्हणजे रुक्मिणी मातेने एवढं देवावरती प्रेम केलेलं होतं. तरीही प्रेमाचा विषय निघाला की देवाने गोपिकांचं वर्णन करावं. त्या राण्यांना वाईट वाटायचं. एक दिवस नारद महर्षी आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, नारद महर्षी पहा ना, आम्ही देवावरती एवढं प्रेम करतो, परंतु आमच्या प्रेमाची देवाला कदरच नाही. देवाला जरा सांगा समजावून, तुम्ही देवाचे भक्त आहात. नारद महर्षी देवाचे 12 भक्त आहेत. 12 भक्तामधले एक भक्त नारद महर्षी आहेत. देवाला सांगा तुमच्या भाषेमध्ये. नारद महर्षी म्हटले, ठीक आहे, तुमची समस्या मी देवाला सांगतो. आणि नारद महर्षी देवाकडे निघाले. आता नारद महर्षी येत आहेत म्हटल्यावरती देवाने एक नाटक केलं. नाटक करण्यामध्ये हा मोठा पटाईत. ये सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयम तपहा, असं वेद ज्याचं वर्णन करतो, जो सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे, सर्व जाणणारा आहे. नारदजी कशासाठी येत आहेत हे देवाने जाणलं आणि देवाने डोकं दुखण्याचं नाटक केलं. डोकं हाताने गच्च धरलं. देव जमिनीवरती लोळायला लागले. नारदजी आले, देवा देवा काय होतंय? काही नाही नारदा, आज माझं डोकंच दुखतंय. मग औषधोपचार, सगळे औषधोपचार करून झाले, पण डोकं कशानंच राहीना. मग काय करायचं? याच्यावर काही औषध नाही का? आहे ना औषध. जो माझा भक्त असेल, जो माझ्यावरती प्रेम करणारा भक्त असेल, त्याच्या पायाची जर धूळ दिली आणि ती जर माझ्या मस्तकावर लावली ना, तरच माझं डोकं बरं होईल. मग देवा काहीच अडचण नाही, तुमच्या हजारो लाखो भक्त आहेत. मग आण माती त्यांची. नारद महर्षी गेले, त्रिभुवनामध्ये हिंडले. प्रत्येक भक्त आपल्या पायाची माती द्यायला तयार व्हायचा. पण नारदजी म्हणायचे, हे पहा, तुम्ही तुमच्या पायाची माती देतात, पण तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर तुम्हाला नरकामध्ये पडावं लागेल. सगळे भक्त मागं सरकायचे. सर्व त्रिभुवनामध्ये नारद महर्षी हिंडून आले आणि शेवटी राण्यांकडे गेले.
रुक्मिणी माता, सत्यभामा माता सर्वजण म्हटलं, नारदजी आमची शंका सांगितली का, आमचा प्रश्न सांगितला का देवाला? त्यावेळी नारदजी म्हटले, सर्व राहू द्या, देवाचं डोकं फार दुखतंय, कशानंच देवाला गुण येईना. मग औषध उपचार करण्याच्या ऐवजी तुम्ही इकडं का आले? औषध नेण्यासाठी तुमच्याकडे आलोय. काय औषध आहे? जो देवावरती प्रेम करणारा निष्काम प्रेमी भक्त असेल, त्याच्या पायाची धूळ जर देवाच्या डोक्याला लावली तरच देवाचं डोकं बरं होईल. मग नारदजी विचार काय करताय? आम्हीही देवाच्या भक्त आहोत, घ्या आमच्या पायाची धूळ. नारदजी म्हटले, थांबा थांबा, अहो तुम्ही तुमच्या पायाची धूळ जर देवाच्या मस्तकाला लावायला दिली, जो परमात्मा पवित्राणाम पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो वे पिता, पवित्र असणाऱ्या परमात्म्याच्या मस्तकावरती तुमच्या पायाची धूळ जर लावली तर तुम्हाला नरकात पडावं लागेल. याचा जरा विचार करा. सगळ्या राण्या मागं सरकले, एकही पुढे यायला तयार नाही. नारदजी निराश होऊन आले, पुन्हा देवाकडे आले. नारदा, आणलं की नाही औषध? नाही देवा. गोकुळामध्ये गेलतास का? नाही, तिकडंच जायचं राहिलं आणखी. आणि नारद महर्षी गोकुळामध्ये गेलेले आहेत. नारदजी आले म्हटल्यावरती गोपिकांना एवढा आनंद झाला. सगळ्या गोपिका जमा झाल्या. नारदजी, त्रिभुवनामध्ये आपलं भ्रमण असतंय, नित्य देवाचा आपल्याला सन्निधी असते, देव कसे आहेत आमचे? गोकुळावरून आले ना तुम्ही, द्वारकेवरून आले ना तुम्ही, आमचे देव कसे आहेत? नारदजी म्हटले, देव बरे आहेत. पण म्हटल्यानंतर गोपिका बैचेन झाल्या. पण काय झालं देवाला? देवाचं डोकं फार दुखतंय. मग औषधोपचार करण्याच्या ऐवजी तुम्ही इकडं का आले? औषधच तुमच्याकडे न्यायला आलोय. काय औषध? जो देवाचा प्रेमी भक्त असेल त्याच्या पायाची धूळ लागते. एवढंच आहे ना नारदजी? हजारो गोपिकांनी आपले पाय पुढं केलेले आहेत. न्या, आमच्या पायाची धूळ न्या, आमच्या पायाचे रजक्कन न्या, जेवढे लागतील तेवढे न्या. नारदजी म्हटले, थांबा, गडबड करू नका. तुमच्या पायाची धूळ जर देवाच्या मस्तकाला लावली तर तुम्हाला हजारो वर्ष नरकात पडावं लागेल. महाराज गोपिका म्हणतात, नारदजी हजारो सोडून द्या, देवाला जर गुण येत असेल ना तर आम्ही लाखो वर्ष नरक भोगायला तयार आहोत. याला म्हणायचं प्रेम. तत्सुख सुखित्वम, हे प्रेमाचं स्वरूप आहे. त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं हे खरं प्रेम आहे. आणि असं प्रेम गोपिकांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी नारद महर्षींनी सर्व गोपिकांची रजक्कण घेतलेले आहेत आणि देवाला दिलेले आहेत. देवाने ते रजक्कण घेतले, आपल्या मस्तकाला लावले आणि त्या रजक्कणानं स्नान केलं. देवानं द्वारकेमध्ये जिथं त्या रजक्कणानं स्नान केलं ना, द्वारकेमध्ये आजही ते ठिकाण म्हणजे गोपी तालाब आहे. त्या गोपी तालाबातील जी माती आहे ना, ती गोपिकांच्या पायांची धूळ आहे. म्हणून आजही आपण आपल्या कपाळावरती जो गोपीचंदन लावतो ना, तिथे गोपिकांच्या चरणाची माती आहे. गोपीचंदन लावत जा बरं का डोक्याला, कपाळाला. गोपीचंदनाचं स्वतंत्र महात्म्य आहे. जो आपल्या कपाळाला गोपीचंदनाचा तिलक लावतो ना, पुराण असं सांगतं, मृत्यू समय ज्याच्या कपाळावरती गोपीचंदनाचा तिलक असतो ना, त्याची दुर्गती कधी होत नाही, सद्गती होते. एवढं अशा प्रकारचं त्या गोपीचंदनाचं महात्म्य आहे. महाराज, काय प्रेम असेल भगवंतावरती गोपिकांचं. एवढं प्रेम होतं. म्हणून एकदा काय झालं, कबीर महाराजांची भक्ती, कबीर महाराजांचं प्रेम पाहून कोणीतरी कबीर महाराजांना म्हटलं, वा वा, कबीर महाराजांचं काय देवावरती प्रेम आहे. त्यावेळी कबीर महाराज त्याला झिडकारून म्हणतात, कबीरा कबीरा क्यों कहे जा जमुना के तीर. अरे काय कबीर करतोस, यमुनीच्या तीरावरती जाऊन पहा. कबीरा कबीरा क्यों कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. या कबीराच्या प्रेमासमोर असे कोटी कबीर एका गोपींच्या प्रेमासमोर वाहून जातील. आहा, काय गोपींचं भगवंतावरती प्रेम असेल. म्हणून नारद महर्षींनी जेव्हा भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहायला घेतला ना, त्यावेळी भक्ती कशी करावी असा जेव्हा प्रश्न आला, त्यावेळी नारदजी निर्देश करतात, यथा व्रज गोपिकानाम, व्रज गोपींनी जशी भक्ती केली ना, तशी आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी.